माननीय अमर घाटगे. माझ्या शाळेचे नाव PDES इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अकोडी पुणे असे आहे. मी आता 7वीची विद्यार्थी. चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रावर संयम आहे, मन याचे स्थिर आहे, आत्मविश्वास अतूट आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, सिंहासारखे निर्भय आहे, धैर्य त्याचे उच्च आहे, सत्यज्ञानाचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, चारित्र्य त्याचे शुद्ध आहे, हेच आदर्श विद्यार्थी आहे. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, असा मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. होय, स्वामी विवेकानंद हे तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी होते. त्यांचे पूर्ण नाव, त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त, तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1800 रोजी कोलकाता इथे झाला. लहानपणी स्वामी विवेकानंदांवर त्यांच्या आई वडिलांनी उत्तम संस्कार केले. त्यांना तत्वज्ञान, इतिहास, विज्ञान, धर्म, साहित्य इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळाले. धन्यवाद. माझे नाव श्रेया जाधव. मी इयत्ता 7वी अ विद्यार्थिनी आहे आणि शाळेचे नाव PDES इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनियर कॉलेज आहे. मी आज तुमच्यासमोर बल हे जीवन ह्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे. बल हेच जीवन असे, दुर्लभ हाच मृत्यू होय. बलाची उपासना करा, नाही होणार काही भय, असं मंत्र आपल्याला स्वामी विवेकानंद यांनी दिला. ते ज्यावेळेस भ्रमंती करत होते तेव्हा त्यांना असे दिसले की माणसाकडे सर्व काही आहे, गाडी, पैसा, घर, पण त्याला उठताच येत नाही, त्याचं शरीर सुदृढ नाहीये. तसा कडा संघर्ष, नवीन ध्येय गाठण्यासाठी माणसाकडे बळ असणे गरजेचे आहे. म्हणून स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, हनुमंताची उपासना करा, हनुमंताचे ध्येय डोळ्यापुढे ठेवा, व्यायाम करा, शरीर सुदृढ करा आणि मग बघा तुम्ही या बळाच्या या शक्तीच्या जोरावर विजय कसा प्राप्त करता ते. जगाचा इतिहास फार कमी लोकांनी घडवला, पण त्याच लोकांनी घडवला ज्यांच्यामध्ये बळ आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे. मला एक उदाहरण द्यायला आवडेल, ते म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं. काय बिकट परिस्थिती होती त्यावेळेला, कुठलीच टेक्नॉलॉजी नाही, कुठलेच साधन नाही, मनुष्यबळ देखील कमी होते, पण तरीही ते खचले नाही, डगमगले नाही, त्रासले नाही. त्यांनी बळाच्या जोरावर अवघं स्वराज्य निर्माण केलं. आपण तरी अशा छोट्या गोष्टींना का बरं डगमगायचं, का खचून जायचं? तर नाही, आपण देखील आपल्या बळाला, ऊर्जेला जागरूक केलं पाहिजे आणि विजय मिळवला पाहिजे. मग बघा आपलं जीवन कसं आनंदी होत येते. म्हणूनच म्हणते, बळ हेच जीवन आहे, बळ हेच सत्य आहे. पण हे आनंदी जीवन जगत असताना आपण त्या बळाचा दुरुपयोग नाही केला पाहिजे. म्हणजेच की आपण आज लोक भांडण करतात, मारामारी करतात, अत्याचार करतात, संघर्ष करतात, तर हे चुकीचं आहे. पण ह्या दुरुपयोगामुळे आपल्याला फक्त दुःख आणि दुःखच मिळणार आहे. मग चांगलं गोष्ट काय म्हणजे की तर आपण क्रिकेट, कुस्ती अशा असंख्य खेळांबरोबरच चांगल्या कामगिरीसाठी आपल्या बळाचा, आपल्या शक्तीचा, आपल्या सामर्थ्याचा वापर केला पाहिजे. मग बघा आपण आपल्या नावासोबतच आपल्या देशाचे नावही कसे उज्ज्वल करते. शेवटी एवढंच म्हणेन, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोवर थांबू नका. धन्यवाद. सर्व नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार. मी पियुष अडसूळ. मी इयत्ता 7वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव PDES इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अकोडी पुणे आहे. मी आज तुमच्यासमोर बळ हेच जीवन या विषयाबद्दल माझं मनोगत व्यक्त करीत आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का बळ म्हणजे काय ते? आता मला सांगा, कोणाकोणामध्ये बळ नाहीये तुम्ही हात वरती करा. जर आता हात कोणीही वरती केला असता तरी मी सांगू शकतो की तुमच्यामध्ये बळ आहेच, कारण त्या गेट पासून तुम्ही इथपर्यंत चालत आलात म्हणजे तुमच्यामध्ये बळ आहेच. कारण ही चालण्याची क्रिया सुद्धा बळच आहे असं समजून घ्या. जर आपल्या जीवनात बळच नसते तर आपण काहीच करू नाही शकत. तुम्ही कधी अपंग व्यक्तींना बघितलंय जे बेडवर पडून असतात, त्यांना हलता डुलता येत नाही? तुमची हालत पण तशीच होईल.
जर तुम्ही आता व्यायाम नाही केला, खेळला नाही किंवा योगा नाही केला, आता काही काही लोक बोलतील की आम्हाला टाइम नाही मिळत. तुम्ही जेव्हा रील बघतात, गेम खेळतात, त्याच्याऐवजी तुम्ही व्यायाम करू शकता, खेळू शकता किंवा योगा तरी करू शकता. मी असं नाही म्हणत की तुम्ही व्यायामच करा, खेळा, 2-3 तास द्या त्याच्यासाठी. तुम्ही घरात बसून 5-10 मिनिटं व्यायाम योगा तरी करू शकतातच ना. तुम्ही आहे ना स्वामी विवेकानंदांनी लिहिलेले बळ हे जीवन हे पुस्तक एकदा वाचून बघा. पूर्ण घर शांत होतं व स्वामीजी शांतपणे जेवण करत होते. पण तेवढ्यात गुर गुर असा एक मोठा व विचित्र आवाज आला. सर्वजण दंग झाले. त्यांना कळेनाच की हा आवाज नेमका आलाय कुठून. घरमालकांनी एकमेकाकडे पाहिले. ते सुद्धा थोड्या वेळासाठी दंग झाले होते. हा आवाज स्वामीजींच्या पोटातून आला होता. कारण घरमालक स्वामीजींच्या समोरच बसले होते. मग त्यांनी सावधपणे त्यांना विचारावसे वाटले. ते थरथरत व घाबरत स्वामीजींना विचारत होते, स्वामीजी, हा आवाज म्हणजे कोणता व कुठून आलाय हा आवाज? पण आपले स्वामीजी मात्र एकदम थंड, स्थिर व नेहमीप्रमाणे हसले. ते म्हणाले, अहो घाबरू नका, हा आवाज तर माझ्या पोटातून आलाय. ते म्हणतंय की अजून थोडं द्या. सर्व लोक दंग झाले. त्यांना असं वाटलं होतं की काहीतरी गडबडलंय, अन्न खराब झालंय. आणि स्वामीजी आजारी तर नाही पडले. ते एवढे चिंतित पडले. आणि स्वामीजींचं असं उत्तर ऐकून सर्व जण हसायला लागले. त्यांना हे ऐकून खूप आनंद झाला की एवढे मोठे संन्यासी इतके साधे व इतके हसमुख असू शकतात. पण एवढं करून स्वामीजी थांबले नाही. ते परत म्हणाले की आवाज जर अजून वाढला तर घाबरू नका, ते तुमच्या प्रेमाची अजून मागणी करतंय. मित्रांनो, हा प्रसंग छोटा आहे पण ह्याच्यातून आपल्याला खूप मोठं शिकायला मिळतं. हे प्रसंग सांगतं की माणूस कितीही मोठा व्यक्ती महत्वाचा असो, पण त्याने त्याचा हसण्याचा स्वभाव, त्याने त्याचा साधापण व लोकांबद्दल प्रेम कधीही सोडू नये. आणि तसे होते आपले स्वामीजी. धन्यवाद. स्वामी विवेकानंद ज्ञान सूर्य तेजस्वी, वाणीतून त्यांच्या उठते संगीत ओजस्वी. उठा जागे व्हा हा मंत्र असा सुरांचा, प्रगतीचा नाद घुमे जीवनाच्या सणांचा. नमस्कार, मी पीडीएस इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अकोडीची विद्यार्थिनी भुवनेश्वरी गांगोडे इयत्ता 8वी मध्ये शिकते. मी स्वामी विवेकानंद यांचे संगीत प्रेम या विषयावरती माझे मनोगत व्यक्त करते. संगीत म्हणजे काय? संगीत म्हणजे मनाला लागलेले एक हात, भावनांद्वारे स्वराची उमटलेली एक धाम म्हणजे संगीत. या संगीताला बरेचसे महापुरुष देखील जोडले गेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, संत तुकाराम, संत नामदेव आणि स्वामी विवेकानंदांना संगीताची अतिशय आवड होती. त्यांच्या जीवनात संगीताचे विशेष स्थान होते. स्वामी विवेकानंद केवळ तत्वज्ञानी नव्हते तर गायन वादन आणि संगीताची खोल समज असलेले एक संवेदनशील साधक होते. स्वामी विवेकानंदांचा जन्म कोलकात्यातील एका कलापूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात झाला होता. त्यांची आई भुवनेश्वरी देवी स्वतः सुंदर भजन म्हणत असे. त्यामुळे बालनरेंद्रांवरती संगीताचा प्रभाव अगदी लहानपणापासून पडला होता. त्यांचे लहानपण पूर्ण संगीत, गायन आणि वाचनामध्ये गेले. पण आपले लहानपण कसे गेले? टीव्ही बघण्यात, मोबाईल बघण्यात, रील्स काढण्यात. कोणी झाडं करतं तर कोणी पाण्याची नासाडी करतं, तर कोणी असे पण आहे की जे झाडं कापतं त्याच्यापासून कागद बनवतं आणि त्यात कागद घेतं झाडे वाचतात. आजकालची परिस्थिती फार वाईट आहे. त्या काळी वाद्य बनवण्यासाठी सुद्धा लाकडाचा वापर केला जात होता. पण त्या काळच्या लोकांना कळत होतं, समज होती. त्यांनी स्वामी विवेकानंद हे इसराज या नावाचं वाद्य वाजवत होते. तो वाद्य बनवण्यासाठी तून, शिस्तम आणि सागवान या लाकडाचा वापर केला जात होता. पण तो सुद्धा प्रमाणात होता. इसराचा आवाज खूप शांत आणि कोमल होता. यामुळे स्वामी विवेकानंदांना हा वाद्य वाजवायला आवडत होतं. स्वामी विवेकानंदांनी जास्तीत जास्त हा वाद्य बेलूर मठ आणि त्यांच्या निवासस्थानी कोलकात्यामध्ये जास्तीत जास्त करून वाजवला.
आजकाल हा वाद्य जास्त दिसून येत नाही, परंतु स्वामी विवेकानंद हा वाद्य वाजत असल्या कारणामुळे आपल्याला हा वाद्य समजून घेण्याची बघण्याची संधी मिळालीच पाहिजे असे मला वाटते. एवढे 2 शब्द बोलून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.